सुरुवात करणं काय. त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची माहिती दिलेली आहे. विघ्न अर्था श्री गणेशाची माहिती आहे. इथॉलॉजी प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास हे दाखवलेला आहे. शास्त्रज्ञांची माहिती वगैरे आहे. मानवता आणि व्रतोपासना आहे. अन्नाचा सन्मान करा, अन्नाचा स्वीकार करा, अन्न पुष्कळ संपादन करावे, कुठल्याही ऋतूची निंदा करू नका, भूलोकाची निंदा करू नका. श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण महिन्याचं वर्णन या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे. समस्या संकट, समस्या येऊ दे देवा, संकट येऊ दे ना देवा, मला मोकळा ठेवू नको देवा, मला कामात टाक नुसता, भरपूर अडचणी येऊ दे ना देवा, नुसती संकट येऊ दे ना देवा. देवाकडे मागायचं. संधी असते, संकट आली का माणूस हलतो, नुसता काम करतो, बसत नाही. देवा नुसती संकट येऊ दे ना देवा, मला घाबरवून ठेवू ना देवा. बरोबर. त्याच्यानंतर सकार शोधताना दाखवलेला आहे, त्याची माहिती आहे. विज्ञानवादी ज्ञाता स्वामी विज्ञानानंद यांची माहिती आहे. बरोबर. त्याच्यानंतर अंथरूण पाहून पाय पसरणे, एवढा अंथरूण आहे तेवढेच पाय पसरावे, हाव करू नये. त्यानंतर समतानंद आणि पूर्णानंद यांची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा, मध्य येथील मराठी संत कवयित्रीची काव्यधारा आहे, याला म्हणतात नशीब. माहिती दिलेली आहे का खेळाडूची. व्यसनांच्या वेळख्यातील तरुणाई, व्यसन वाढतंय. काही तरुण दारू पितात, बरोबर, जुगार खेळतात, मटका खेळतात, व्यसनाचे आहारी चाललेत. तर व्यसन करू नये. बरोबर. जनजागृती केली पाहिजे, त्याची माहिती आहे. अपेक्षेतून निवृत्ती, त्याची माहिती दिलेली आहे. बघा, लक्षवेधी बुलबुल पक्षी, हा बघा बुलबुल पक्षी. सिंपती एम्पती, नामातील शक्ती, अभ्यासातील योजना वगैरे, देवाचे दुकान वगैरे दाखवलेले. बघा, शिक्षण संक्रमण या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व आहे, त्यावर दाखवणारे सर्व. शिक्षक दिन असेल, शिक्षक किती महत्त्वाचा आहे. जलप्रदूषणाची माहिती दिली, आचार्य विनोबा भावे यांची माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये. टीचर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगोत्री आणली. महात्मा फुले, बरोबर, सावित्रीबाई फुले, मराठी नाट्यकथा वाटचाल कशा प्रकारची आहे पुस्तकात. सच्चिदानंद म्हणजे शिक्षण, शिक्षण फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरतो. हसत खेळत मराठी शिकूया, मराठी वाचूया, वाचन करूया. लेखन कुमार अवस्थेत कोणकोणती व्यसनं लागतात, त्याचे दुष्परिणाम काय होतात याची माहिती दिलेली आहे. मातृभाषेतून शिक्षण, गरज, व्याप्ती, मुलांना गणिताची गोडी कशी लावाल, खेळाच्या माध्यमातून वगैरे. ओके.